नमस्कार मित्रांनो, मी आर.जे. रुचा आणि तुम्ही ऐकताय रेडिओ देवगिरी FM 91.2 वारसा लोकसंस्कृतीचा. मित्रांनो, आज 18 एप्रिल आणि आज सगळीकडे साजरा केला जातो वर्ल्ड हेरिटेज डे. आपण ज्या शहरात राहतो, ज्या रस्त्यावरून चालतो आणि ज्या ऐतिहासिक वास्तू पाहतो, त्या फक्त दगड मातीच्या नसतात. त्या आपल्या इतिहासाच्या साक्षीदार असतात. प्रत्येक किल्ला, प्रत्येक दरवाजा, प्रत्येक वास्तू आपल्याला काहीतरी सांगत असते. आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची आणि आपल्या ओळखीची ती कहाणी सांगते. पण कधी आपण विचार केलाय का, या वारशाकडे नीट बघितलंय का? त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपण जाणतो का? आणि म्हणूनच वर्ल्ड हेरिटेज डे हा दिवस आहे आपल्याला आठवण करून देण्यासाठी, आपला वारसा जतन करण्यासाठी. आणि म्हणूनच आज आपण या सुंदर आणि अभिमानास्पद विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, या खास विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये आपल्या सोबत आहेत माया वैद्य मॅम. तर मॅम, तुमचं सगळ्यात आधी आपल्या शोमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू आणि नमस्कार. मॅम, मला तुमच्याकडनं सगळ्यात आधी जाणून घ्यायला आवडेल की वर्ल्ड हेरिटेज डे साजरा करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे आणि आपण जे हेरिटेज म्हणतो ते नेमकं काय दर्शवतं? आपल्या पृथ्वीवरील नैसर्गिक संपत्ती आणि मानवनिर्मित संस्कृतीच्या खुणा या अतिशय वेगाने लोप पावत चालल्यात. या सर्वांना वाचवण्यासाठी जी चळवळ किंवा धडपड आहे त्याबद्दलची जाणीव जागृत करण्यासाठी हा वर्ल्ड हेरिटेज डे. टँजिबल आणि इंटँजिबल असं जे आम्ही म्हणतो कॉन्झर्वेशनच्या क्षेत्रामध्ये, मूर्त आणि अमूर्त, मूर्त आणि अमूर्त संस्कृतीच्या वारशाची जाणीव करण्यासाठी आणि त्याचे जतन करण्याविषयीची भावना जागृत करणे हे यामागचे मुख्य उद्देश. आता हेरिटेज म्हणजे वारसा थोडक्यात. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे वारसे आपण म्हणू शकतो. एक आहे नैसर्गिक वारसा आणि दुसरा मानवनिर्मित संस्कृतीचा वारसा. आता मानवनिर्मित संस्कृतीमध्ये जसं मी सांगितलं, इंटँजिबल आणि टँजिबल म्हणजे अमूर्त आणि मूर्त, म्हणजे दृश्य आणि अदृश्य असे दोन प्रकारचे संस्कृती आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण हे म्हणू शकतो की पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या गोष्टी, पारंपरिक रीतीने चालत आलेल्या गोष्टी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्यालाच आपण हेरिटेज असे म्हणतो. पण अर्थात ह्या मानवनिर्मित, ह्याच्यामध्ये पुन्हा मूर्त स्वरूप म्हटलं तर ते त्याच्यामध्ये वास्तुशास्त्र ह्याचा आपण प्रामुख्याने उल्लेख करू शकतो. कारण वास्तुशास्त्र हे अतिशय महत्त्वाचे आहे आपले कल्चर किंवा आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. सो टँजिबल हे जे मी म्हणते हा त्यातला भाग झाला. गुहा आहेत, मॉन्युमेंट्स आहेत, काही वाडे आहेत, जुने वाडे, स्ट्रक्चर्स हे जे आपण बघतो हे सगळे मूर्त स्वरूपामध्ये आहे आणि ते आपल्या संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी फार महत्त्वपूर्ण कार्य करतात. सो माझं असं म्हणणं आहे की हे सगळं जतन करण्यासाठी, हा आपला हेरिटेज किंवा वारसा जतन करण्यासाठी जी आपली चळवळ किंवा पॅशन त्याला आपण म्हणू, की ते आपलं एक ध्येय आणि उत्कट असं ध्येय हे जर आपण ठेवलं कायम तर आपण नक्कीच आपला वारसा वाचवू शकू. आणि महत्त्वाचं म्हणजे वारसा ही गोष्ट अशी आहे की त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व ठरतं किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये कॅरेक्टर म्हणतो. आता देशाचं सुद्धा कॅरेक्टर जे आहे ते कशामुळे ठरतं तर त्याच्यामध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमुळे. आणि त्यामध्ये भारत हा ह्याच्याकडे हे भाग्य आहे की आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण अशी संस्कृती आहे. नैसर्गिक वारसासुद्धा सर्वत्र पसरलेला आहे आणि भारत या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत श्रीमंत आहे. आणि म्हणून आज फार मोठं कॅरेक्टर आपल्या हिंदुस्थानला लाभलेलं आहे. अगदी बरोबर मॅम तुमचं. आणि आजकाल आपण एक शब्द खूप ऐकतो की लिव्हिंग हेरिटेज. पण मग ते नेमकं काय आहे आणि ते जपणं किती महत्त्वाचं आहे? लिव्हिंग हेरिटेज म्हणजे पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या रूढी असतात, सण असतात, वर्षानुवर्ष चालत आलेल्या कला असतात, नृत्य आहे, शास्त्रीय संगीत, चित्रकला, काव्य, विशेषतः पारंपरिक वारसा की जो पुढील पिढीला पोचवला जातो. आणि यामध्ये वास्तूसुद्धा येतात बरं का, की ज्या अजूनही वापरात आहेत आणि ज्यांचा वापर करत वेगवेगळ्या कला त्याच्यामध्ये
डेव्हलप होत असतात. आणि मॅम या वर्षीची जी वर्ल्ड हेरिटेज डेची थीम आहे, एमर्जन्सी रिस्पॉन्स फॉर लिव्हिंग हेरिटेज इन कॉन्टेक्स्ट ऑफ कॉन्फ्लिक्ट अँड डिझास्टर, तर या थीमचा नेमका अर्थ काय आहे आणि आजच्या काळात ती किती महत्त्वाची आहे? नैसर्गिक आपत्ती जर आपण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे, भूकंप, महापूर, अतिवृष्टी आणि आग, हम्म, विशेष करून वुडन स्ट्रक्चर्स किंवा लाकडी ज्या बिल्डिंग्ज असतील, आपली संस्कृती दर्शवणाऱ्या, आपला वारसा दर्शवणाऱ्या अशा ठिकाणी तर आग किंवा फायर फायटिंग याच्यासाठी खूप काही व्यवस्था करावी लागते. आणि ह्या सगळ्यापासून होणारा धोका टाळण्यासाठी आधीपासून सतत अशा जागांचा अभ्यास करणारी मानवी यंत्रणा तयार पाहिजे, की जी आपल्याकडे अजून विचारात घेतली जातीये पण अजून ती बनली नाहीये. अच्छा. आणि माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही अशा तऱ्हेच्या गोष्टीला एक रिहर्सल ज्याला आपण म्हणतो ती पाहिजे, की आग लागल्यानंतर काय करायचं त्याचं आधीपासूनच जी प्रॅक्टिस केली जाते तशी प्रॅक्टिस या बाबतीत पण केली पाहिजे. म्हणजे सरकारी व्यवस्थापनामध्ये सुद्धा यासाठी काही बदल करावे लागतील. आणि माझं तर असं म्हणणं आहे की नुसतेच स्ट्रक्चर्स नाही पण सांस्कृतिक वसाहती जिथे आहेत अशा ठिकाणचे सुद्धा सर्व्हे तयार असले पाहिजेत. कुठे काय आहे किंवा कुठे भूकंप होण्याची शक्यता आहे, कुठे क्रॅक्स गेलेले आहेत, कुठे स्ट्रक्चर वीक झालेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींची माहिती, त्यांची रचना, ह्याची साठवण किंवा आपण ज्याला डॉक्युमेंटेशन म्हणतो किंवा दस्तऐवज केला पाहिजे. डॉक्युमेंटेशन म्हणजे दस्तऐवज मराठीमध्ये. तर असं केला पाहिजे असं मला वाटतं, की जिथे आपण थोडं कमी पडतो. कारण जर का समजा असं आपण धरून चालू एखादं मॉन्युमेंट किंवा एखादा वारसा असलेली इमारत, अत्यंत महत्त्वाची इमारत डिझास्टरमध्ये कोलॅप्स झाली किंवा डिटिरिएट झाली, तर ती पुन्हा जर उभी करायची असली तर त्याचा जर सर्व्हे झालेला असला आधी तर ती तशीच्या तशी नंतर उभी करायला सोपं पडेल. बरोबर. तर ही गोष्ट मला असं वाटतं की ही फार महत्त्वाची आहे. आणि दुसरं कॉन्फ्लिक्ट्स बद्दल जर आपण म्हणायचं झालं तर शांततापूर्ण रीतीने कुठलेही मतभेद सोडवण्याची जे एक मॅनेजमेंट असतं किंवा व्यवस्थापन असतं किंवा हे एक कौशल्य आहे ते आपण थोडंसं आत्मसात केलं पाहिजे. आणि त्यासाठी एक वेगळं व्यवस्थापन पाहिजे, की इमिजिएट असे काही दंगे धोपे डिफरन्सेस मतभेद आले आणि त्याच्यामुळे समजा हेरिटेज वरती घातला जाणार असेल तर ते हकनाक आहे. त्यात हेरिटेजचा काय दोष? बरोबर. हेरिटेज हे इंटरनॅशनल आहे आणि सर्व जगासाठी आहे, सगळ्यांच्यासाठी आहे. तिथे मतभेद असताच कामा नये. बरोबर. आणि मॅम जसं तुम्ही आत्ता म्हणालात की पूर, भूकंप या गोष्टींचा जर अभ्यास केला तर हेरिटेजवर होणारा जो परिणाम आहे तो आपण वाचवू शकतो. तर मग ते वाचवण्यासाठी कोणते मेजर्स घेतले जातात आणि मग सरकार यासाठी काय करू शकतं किंवा काही योजना आहेत का सरकारच्या? ते मलाही कल्पना नाही आहे पण त्या असायला पाहिजेत एवढं मात्र मला वाटतं की अशा सगळ्या योजना आधीपासूनच करायला पाहिजे. त्याच्यासाठी वेगळं व्यवस्थापन निर्माणच करायला पाहिजे, की जे जिथे आपण थोडे कमी पडतो असं मला वाटतं. हेच बाहेरच्या देशांमध्ये तुम्ही गेलात तर छोट्या मोठ्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्याकडे असतात पण त्याचं इतकं सुंदर तऱ्हेने ते मांडणी करतात आणि ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्याकडे तर इतकं काही आहे, प्रचंड आहे, समुद्र आहे आपल्याकडे हेरिटेजचा. तर तो वाचवण्यासाठी नक्कीच आपण कमी पडतोय जरा, पण ते थोडंसं करावं. त्याच्यामध्ये लोकांचाही हातभार घ्यायचा, मदत घ्यायला पाहिजे आणि सरकारनेही त्याच्यामध्ये मदत करायला पाहिजे. सो दोघांनी हातात हात घालून हे काम केलं तर होऊ शकतं. अगदी बरोबर आहे मॅम तुमचं. आणि मग कन्झर्वेशन आणि रिस्टोरेशन या दोन शब्दांमध्ये नेमका फरक काय आणि ते दोघंही किती महत्त्वाचे आहेत? ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर कॉन्झर्वेशन ही एक अलीकडे ही टर्मिनॉलॉजी तयार झालेली आहे. यू कॅन से की 20-25 वर्षापूर्वीपासून हा शब्द सगळ्यांना जास्त माहीत झाला. तोपर्यंत रिस्टोरेशन हा शब्द जास्त माहिती होता. पण बघायला गेलं तर रिस्टोरेशन हा कॉन्झर्वेशनचाच भाग आहे. अच्छा. कारण कॉन्झर्वेशन ही जी आयडिओलॉजी आहे हा एक होलिस्टिक टर्म आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये नुसतं ते स्ट्रक्चर हे विचारात घेतलं जात नाही तर त्याच्या आजूबाजूची एरिया सुद्धा लक्षात घेतली जाते. किंवा आता एखादी कला आहे त्याच्या आजूबाजूला काय गोष्टी आहेत, ते लोक कसे राहतात, त्यांची राहण्याची कंडिशन कशी आहे, त्यांची राहण्याची व्यवस्था कशी आहे, ते कुठल्या प्रकारे राहतात,
बरोबर. हे सुद्धा सगळं महत्वाचं आहे. त्याच्या कॉन्झर्वेशनमध्ये हे सगळं येतं. तर कॉन्झर्वेशनमध्ये थोडक्यात रिस्टोरेशन येतं, प्रिझर्वेशन येतं, रिव्हायटलायझेशन येतं, ज्याला आपण पुनरुज्जीवन म्हणतो, रिज्युवनेशन येतं, तर किंवा आपण ज्याला कायाकल्प म्हणतो असं. तर अशा सगळ्याच गोष्टी कॉन्झर्वेशनमध्ये येतात. हां, तर फक्त ती बिल्डिंग किंवा तो फक्त संस्कृतीचा भाग हाच विचारात न घेता त्याच्या आजूबाजूच्या गोष्टींचा विचार केला जातो होलिस्टिकली. अच्छा. त्यामुळे कॉन्झर्वेशन ही टर्म अतिशय छान आहे, सुरेख आहे. त्याच्यामध्ये सगळं काही येतं. अगदी बरोबर मॅम. आणि आजच्या काळामध्ये अर्बन डेव्हलपमेंटमध्ये हेरिटेज जपणं किती चॅलेंजिंग आहे आणि दोघांमध्ये बॅलन्स कसा साधता येतो मग? अर्बन डेव्हलपमेंटमध्ये बघायला गेलं तर आता आपण बघतो खूप प्रचंड सगळीकडे वाहतूक वाढलेली आहे. त्याचबरोबर गरजा वाढल्यामुळे अनेक इमारती उभ्या राहत आहेत. सगळीकडे खूपच कंजेशन दिसतं आपल्याला शहरांमध्ये. तर इथे मात्र अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की जी सरकारकडनं केली गेली पाहिजे अथवा काही NGOजनी करावं, सर्वे करणं की जिथे आपल्या हेरिटेज असलेल्या वास्तू आहेत किंवा कला आहेत, कला दालनं आहेत, किंवा आपण ज्याला म्हणू टँजिबल आणि इनटँजिबल म्हणजे मूर्त आणि अमूर्त स्वरूपाचे हेरिटेज आहेत, तर अशा ठिकाणी सर्वे केले पाहिजेत. तिथे रस्ते कसे पाहिजेत, वन वे पाहिजे का, जिथे 2 वे तिथे वन वे करतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या करता येतात. गल्ली बोळा आहेत, बरोबर. तर ते गल्ली बोळांचे आकार तसेच ठेवायचे का ते कापत जायचे आणि वाईड करायचे? तुम्ही जर वाईड करत गेलात ते सगळं, जसं आपण लोणी कापतो तसं ते कापत गेले. रोड वाईडनिंगमध्ये आजकालचं रोड वाईडनिंग आपण बघतो, पण नवीन भागांमध्ये ठीक आहे, पण जिथे हेरिटेज आहे अशा ठिकाणी सेन्सिटिव्ह एरियाज असतात, तिथे किती वाढवायचे हे रस्ते, का वाढवायचे, बरोबर. आणि त्या सगळ्या रस्त्यांची रुंदी किती आहे, तिथल्या जुन्या इमारतींची उंची किती आहे, त्याचं काय रिलेशन आहे, त्याचं काय प्रपोर्शन आहे, तिथल्या लोकांच्या गरजा काय आहेत. भलेही त्या जुन्या वाड्यात राहत आहेत, पण त्यांना सुद्धा आजची मॉडर्न पद्धती हवीच असते. त्यांना व्हेकल्स हवे आहेत, त्यांना पार्किंग स्पेसेस हवे आहेत. आपण सुद्धा काही झालं तरी, आज आपण संभाजीनगरचं जर बोलायचं म्हणलं तर आपण काही गोष्टी घ्यायला गुलमंडीलाच जातो, बरोबर. काही गोष्टी गेल्या निराला बाजारलाच जातो, काही गोष्टी असं जे आहे. तर त्यामुळे आपल्याला सुद्धा आज पार्किंगची गरज आहे. पण मग अशा एरियाजमध्ये, सेन्सिटिव्ह एरियाजमध्ये इतकं जबरदस्त पार्किंग, 2 व्हीलर पार्किंग, 4 व्हीलर पार्किंग आपल्याला दिसतं की ते रस्ते खरं म्हणजे वाईड आहेत, सफिशियंट आहेत, पुरेसे होऊ शकतात, पण ते होत नाहीत. कारण ह्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या नक्कीच विचारात घेतल्या गेल्या पाहिजेत, आणि यासाठी सर्वे करणं खूप खूप आवश्यक आहे. आणि नुसता ट्रॅफिकचा नाही, 7-8 प्रकारचे सर्वे आहेत या हेरिटेजसाठी. एस्थेटिक सर्वे आहे, त्याला आम्ही एस्थेटिक्स स्पेशल सर्वे असतो तो, की कुठल्या बिल्डिंगमध्ये काय तऱ्हेची व्हॅल्यू आहे, त्याला एस्थेटिक व्हॅल्यू आहे का, आर्किओलॉजीची व्हॅल्यू आहे का, कुठली भावनिक व्हॅल्यू आहे, तिथे काय घडून गेलं त्याच्याबद्दल त्याला महत्त्व आहे का, असं सगळं बघून विचारात घेऊन हे सर्वेच केले पाहिजेत. 7-8-10 प्रकारचे सर्वेज आहेत. ते सगळे मी सांगत बसले तर खूप वेळ जाईल, पण एवढं मला नक्की वाटतं की नीट सर्वे करून गव्हर्नमेंटनी आणि NGOजनी म्हणा, लोकांनी म्हणा, सगळ्यांनी मिळून जर केले तर अतिशय छान ह्या एरियाज, हेरिटेज असलेल्या एरियाज आपल्याला डेव्हलप करता येतात. अगदी बरोबर मॅम तुमचं. आणि आजकाल आपण बघतो की टुरिझमचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर मग या टुरिझममुळे हेरिटेज साईट्सला काही फायदा होतो का? आणि रिस्पॉन्सिबल टुरिझम असा शब्दसुद्धा ऐकण्यात आजकाल खूप येतोय, तर ते म्हणजे नेमकं काय? टुरिझमचा नक्कीच फायदा होतो आणि होतच आला आहे. पण आपल्याकडे जरा नियम किंवा नियमावली ही जी आहे ही जरा अजून स्ट्रिंजंट केली पाहिजे. आणि फॉरेनर्स जे येतात ते फार, आपण सहसा बघतो ते फार जपून सगळ्या गोष्टी बघत असतात. पण हे मला सांगायला खंत वाटते की आपलेच लोक खूप वेळा असं लक्षात येतं आपल्या की त्यांना अवेअरनेस थोडासा अजून हवा आहे या बाबतीतचा, तो जिथे कमी पडतो. तर तो थोडासा वाढवण्यासाठी अशा ठिकाणी जिथे टुरिस्ट येतात तिथे मला असं अशी काही केंद्र असावी की तिथे लोकांना अवेअर करण्यात यावं, त्याच्याबद्दलची भावना, आत्मीयता जागरूक करण्यासाठी फिल्म्स दाखवल्या जाव्या, छोट्या छोट्या, म्हणजे फार वेळ नाही पण एक 15-20 मिनिटाचं, अर्ध्या तासात, म्हणजे लोकांना त्यांची मानसिकता जी आहे, जसं आपण मंदिरात जाताना आपली मानसिकता बनवण्यासाठी आपण अधिक मंडपात जातो, मग गाभाऱ्यात जातो, मग तिथे त्या तऱ्हेने
अशा ठिकाणी हेरिटेजसुद्धा हे फार मोठं आपल्या सगळ्यांच्यासाठी एक महत्त्वाचं स्थान आहे. बरं. तर तिथे जाण्यापूर्वीची मानसिकता ही जरूर जरूर तयार करण्यासाठी माझं तर म्हणणं आहे की नक्कीच ही एक इनोव्हेटिव्ह गोष्ट आहे की आपण अशा छोट्या छोट्या फिल्म्स दाखवून मग त्यांना आपण पुढे जाऊ द्यायचं. म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की कुठे हानी होणार नाही आपल्या हेरिटेजला, असं मला वाटतं. अगदी बरोबर मॅम. आणि तुमची कल्पनासुद्धा खूप छान आहे आणि याच्यामुळे नक्कीच म्हणजे आपल्याकडे सुद्धा अवेअरनेस होईल. फॉरेनर्स तर ते खूप जपून बघतातच, पण आपले लोकंसुद्धा ते जपून बघतील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा एक एक्साइटमेंट येईल की जर अशा गोष्टी आपण केल्या तर. मॅम, मला पुढे तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की क्लायमॅटिक चेंजेसचा या हेरिटेज स्ट्रक्चर्सवर काही परिणाम दिसून येतो का? आणि मग त्यासाठी आपण कोणते प्रिव्हेन्शन घेण्यासाठी असे मेजर्स करत असतो? नक्कीच परिणाम होत असतो हवामानाचा, वेगवेगळ्या कंडिशन्सचा, जसं की वीटभट्ट्या असतात किंवा बरोबर. काय आपल्याकडे आपण बघतो संभाजीनगरला बऱ्याच वेळा पेपरलाही वाचतो. हम्म. ह्या सगळ्यासाठी नक्कीच आपल्याला प्रिव्हेन्शन करता येईल आणि ते म्हणजे परत व्यवस्थापन. बरोबर. म्हणजे त्याच्या भोवती जसं मी त्याला एक शब्द आहे नवीन, एरिया कॉन्झर्वेशन असं म्हणतात त्याला. आपण जे नुसतं कॉन्झर्वेशन म्हणतो, एरिया कॉन्झर्वेशन हा एक अतिशय अलीकडला शब्द आहे की त्याच्यामुळं त्या मॉन्युमेंटच्या भोवतीची एरिया हम्म. एक मापली जाते अच्छा. की कुठपर्यंत हम्म. डेव्हलपमेंट कुठलीही होता कामा नये आणि त्याच्या पलीकडेच जे काय होईल ते होऊ द्यावं. हम्म. हम्म. तशा तऱ्हेचे मेजर्स किंवा नियमावली बरोबर. किंवा बायलॉज आपण हम्म. त्याला म्हणू, असं करणं आवश्यक आहे. अगदी बरोबर मॅम. आणि मग ज्या पुरातन वास्तू आहेत त्या आपण दुरुस्त करताना कोणत्या प्रकारच्या टेक्निक्स वापरल्या पाहिजे? म्हणजे ट्रेडिशनल टेक्निक्स की मॉडर्न टेक्निक्स? आणि त्याचा उपयोग होतो का? म्हणजे मॉडर्न टेक्निक्सचा उपयोग आपण बघू शकतो का? मॉडर्न टेक्निक्स हे ॲक्च्युअल प्रिझर्वेशन करण्यासाठी नाही वापरायच्या, पण मॉडर्न टेक्निक्स ह्या डेफिनेटली खूप उपयोगात आणता येतात. थोडक्यात अगदी छोटी गोष्ट सांगते, एखादं मॉन्युमेंट आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करायचं आहे, बरोबर. त्याचे मेजरमेंट्स करायचे आहेत, तर आजकाल डिजिटली तुम्हाला ते करता येतं. अच्छा. ड्रोन्सनी वरती जाऊन त्याचे सर्व्हे करता येतात. हम्म. हम्म. ह्या सगळ्या गोष्टी मेथडॉलॉजी म्हणून वापरू शकतो अच्छा. त्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी. हम्म. हम्म. पण ॲक्च्युअल प्रिझर्वेशन करण्यासाठी ट्रॅडिशनलच गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत आणि त्या वापरल्या जातातही. त्याचा अभ्यासही आपल्याकडे चालू आहे. आणि मग ट्रेडिशनलच टेक्निक्स या महत्त्वाच्या ठरतात का? अगदी 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 प्रश्नच नाही. जसं की सिमेंट नाही वापरायचं, लाईम हे साधी गोष्ट आहे की लाईमच, ज्या ठिकाणी लाईम वापरला गेला आहे चुना, बरोबर. आज आपल्याला 400-400 500-500 वर्षापूर्वीची आपल्याकडची गेट्स बघतो आपण, ती तशीच उभी आहेत बरोबर. आणि फक्त लाईम वापरला गेलेला आहे. हम्म. लाईम मॉर्टर ज्याला आपण म्हणतो तो वापरला गेलेला आहे. मग आपण तो सोडून जर सिमेंट वापरलं, असं म्हणतात की आता आपण आजकालची घरं बघतो, बिल्डिंग्स बघतो, 30-40 वर्षामध्ये त्यांचं आयुष्य संपतं. बरोबर. मग ह्या सगळ्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, ह्या वास्तू आहेत, ह्या हेरिटेज जो आहे, हा जर 300 वर्ष 400 वर्ष उभा आहे, तर त्याला अधिकार नाही का अजून थोडे वर्ष उभं राहायचा? बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याला तेच टेक्निक वापरायला पाहिजे, ट्रॅडिशनल. अगदी बरोबर मॅम. आणि मग यामध्ये मीडियाचा रोल काय आहे? म्हणजे हेरिटेजबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी मीडिया किती महत्त्वाचा रोल प्ले करते? प्रश्नच नाही. सोशल मीडियाशिवाय आजकाल तर काही नाहीच. बरोबर. तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचू शकता, खेडेपाडी सगळीकडे पोचू शकता. आजकालचे विद्यार्थीसुद्धा ह्यालाच अटॅच झालेले आहेत आणि मी तर म्हणते कॅच देम यंग. म्हणजे लहान मुलांना जर का तुम्ही ह्या मीडियाद्वारे सगळं हे, त्यांना चित्र बघायला आवडतात, ते वाचन करणं कमी व्हायला लागलं त्यांचं, मग आपण मीडियाचा उपयोग करून ह्या सगळ्या गोष्टी फार लवकर यांचा प्रसार करू शकतो. अगदी बरोबर मॅम. आणि आता मला पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा होता की आजची जी तरुण पिढी आहे ती हेरिटेज साईट्सकडे किंवा टुरिझमकडे कशी बघते? त्यांचा नेमका याच्यामध्ये रोल कसा आहे आणि त्यांचा रोल यामध्ये असणं किती महत्त्वाचं आहे? तरुण पिढीनीच खरं म्हणजे आता हा सगळा वारसा आपला पुढे न्यायचा आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं 50 ते 60% तरुण पिढी आता आकर्षित व्हायला लागली या गोष्टींकडे. आपल्याकडच्या सिस्टीम्स, एज्युकेशन सिस्टीम्स ज्या आहेत सगळ्या, त्याच्यामध्येही आता हे त्यांच्या सिलेबसमध्ये वगैरे तुम्ही बघाल, शाळांमधनं वगैरे आता हे इंट्रोड्यूस व्हायला लागलेलं आहे सर. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तरुण पिढीचा दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे. आपण एकेकाळी म्हणायचो की हां सगळीकडे रेघोट्या मारतात, अमकं करतात, अजूनही आहे ते 25-30% नाही म्हणत नाही आपण. पुष्कळसा बदल तुम्हाला दिसून येतोय आणि तरुण पिढीला हे खूप असं वाटतं की असं सगळं असावं आणि आपण काहीतरी एवढंच काय, तर काही काही विद्यार्थी हा विचार करतात की मला ह्या कॉन्झर्वेशन किंवा प्रिझर्वेशन ह्या
मध्ये काय काम करता येईल आणि त्यासाठी मी काय शिकायला पाहिजे, अच्छा. ग्रॅज्युएशन कशात करायला पाहिजे, मी कसं पुढे जायला पाहिजे, हा सुद्धा विचार करणार, त्याच्यात रिसर्च करतात. आजकाल खूप ह्या गोष्टी, अर्थात त्याचा उपयोग म्हणावा तितका अजून होत नाहीये त्या रिसर्चचा किंवा त्यांच्या त्या आवडीचा. त्यांना ते क्षेत्र मिळण्यासाठी बरोबर. जितका स्कोप पाहिजे तो अजून आपल्याकडे कमी मिळतो, पण होईल, नक्की होईल असं मला वाटतं. आणि मॅम, मग आगामी काळामध्ये हेरिटेज कॉन्झर्वेशनमध्ये कोणते कोणते बदल आणि इनोव्हेशन्स आपण बघू शकतो? आगामी काळामध्ये मला असं वाटतं की हे जे एरिया कॉन्झर्वेशन हा शब्द मी वापरला, ह्याचा उपयोग खूपच काही दिसून येईल आपल्याला पुढे चालून. कारण आतापर्यंत फक्त त्या संस्कृती असलेल्या मॉन्युमेंटकडे किंवा त्या इमारतीकडे फक्त इंडिव्हिज्युअली बघितलं जायचं, पण आता त्याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा डेव्हलप करण्याकडे लक्ष दिलं जाईल, नक्कीच लक्ष दिलं जाईल. रस्ते नसतात, ते रस्ते चांगले केले जातील. इल्युमिनेशन म्हणजे लाईटिंग हा जो महत्त्वाचा भाग आहे, हा अतिशय सुंदर तऱ्हेने प्रदर्शन करू शकतो आपल्या मॉन्युमेंट्सचं किंवा जुन्या इमारतींचं, योग्य तऱ्हेने केलं तर. यापूर्वी ही छोटीशी गोष्ट आहे, पण यापूर्वी त्याचा इतका अभ्यास केला नाही जायचा. पण आता जर तुम्ही बघाल, आपल्याकडे बीबी का मकबऱ्याला फार सुंदर इल्युमिनेशन केलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत आणि त्या घडतच राहतील आणि चांगलंच होईल, सगळं छानच दिसेल आणि सगळा भारत छान दिसावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच मॅम, नक्कीच होईल. आणि छत्रपती संभाजीनगरच्या हेरिटेजबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि आजच्या वर्ल्ड हेरिटेज डे निमित्त तुम्ही आपल्या सगळ्या श्रोत्यांना, मित्रांना काय सांगाल? नेमकं त्यांनी हे जतन करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि सगळ्यात म्हणजे याचा स्टडी त्यांनी कसा केला पाहिजे, जेणेकरून त्यांना सुद्धा याच्यामध्ये इंटरेस्ट राहील? संभाजीनगरच्या बाबतीत तर मी सांगेन की इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर देर इज नो डर्थ ऑफ हेरिटेज. म्हणजे आपल्याकडे प्रचंड प्रमाणामध्ये हा सांस्कृतिक वारसा आहे. नुसता मानवनिर्मित नाही, नैसर्गिक वारसा सुद्धा आपल्याकडे आहे. अतिशय मोठ्या प्रमाणावरती हा हेरिटेज वारसा असल्यामुळे कदाचित आपण कमी पडतोय त्याचं जतन करण्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं संभाजीनगरच्या बाबतीमध्ये परत तेच मी सांगू इच्छिते की सरकारी व्यवस्थापनामध्ये सुद्धा एक सेपरेट बॉडी अशी ते करू शकतात की जी कंटिन्यू राहील, सतत राहील, सातत्याने काम करेल. आणि मग सर्व जनतेमध्ये, लोकांमध्ये अशाही काही संस्था आहेत, असेही काही व्हॉलेंटियर्स आहेत की जे स्वेच्छेने काम करू इच्छितात. असेच का त्या बॉडीच्या जवळ आले, सेलच्या जवळ आले, हेरिटेज सेल म्हणू शकतो आपण त्याला. जसं पुण्यामध्ये हेरिटेज सेल आहे, बरोबर. त्या हेरिटेज सेलचा मुख्य अधिकारी जो आहे तो सतत तोच असतो. म्हणजे त्याला ती कंटिन्युटी येते, बदली होत नाही त्याची सारखी. बरोबर. म्हणजे मग त्याला ती सेन्सिटिव्हिटी येते. तसं माझी खूप इच्छा आहे की संभाजीनगरमध्ये व्यवस्थापनामध्ये असं काहीतरी एक बॉडी असावी किंवा हेरिटेज सेल असावा की त्याच्यामध्ये सातत्याने काम करणारी माणसं पाहिजेत, या शहराबद्दल आपुलकी असणारी माणसं पाहिजे, आत्मीयता स्वतःला असणारी आणि दुसऱ्यांना निर्माण करणारी अशी माणसं पाहिजे. आणि मग आपण सर्वजण आणि सरकार किंवा गव्हर्नमेंट आणि असं ह्या हेरिटेज सेल असे सगळे मिळून आपण एकत्र येऊन एक आदर्श हेरिटेज सिटी किंवा आदर्श वारसा असलेले शहर असं आपण ह्याला बनवू शकू असं मला वाटतं. आणि तरुण पिढीसाठी माझा हा सल्ला आहे की, अगदी साधा सल्ला आहे की, त्यांनी महिन्यातून एकदा तरी आपल्या गावाची ओळख होण्यासाठी अशी वारसा स्थळं जिथे जिथे आहेत, जिथे जिथे आपल्या ह्या कला वाढवल्या होतात, संगोपन केलं जातं, जिथे त्या घडतात, अशा ठिकाणी जाऊन नक्कीच व्हिजिट द्यावी. त्यामुळं त्यांना त्याच्याबद्दल आत्मीयता वाढेल आणि नक्कीच हे शहर अजूनच सुंदर होईल हेरिटेजच्या दृष्टीने असं मला वाटतं. नक्कीच मॅम, आज तुमच्या मार्गदर्शनातून नक्कीच आपल्या सगळ्या श्रोत्यांना कळालं असेल की आपल्याला जे लाभलेले सांस्कृतिक वारसा आहे तो जपणं किती महत्त्वाचं आहे. आणि मला तर खात्री आहे की तरुण पिढी याकडे नक्कीच वळेल आणि पुढे जाऊन तुम्ही जसं म्हणताय तसं आपला सगळा हेरिटेज, संभाजीनगरचा जेवढा पण वारसा आहे तो नक्कीच जपला जाईल. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला एवढं छान मार्गदर्शन केलं, तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी आम्हालाही जाणून घेता आल्यात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.